विविधतेने नटलेल्या आपल्या या महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये आपापल्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते। काही ठिकाणी कणकेचा गोळा जास्त, पुरण कमी घालून अगदी पातळ पुरणपोळी लाटून ती भाजली जाते, तर काही ठिकाणी कणकेचा गोळा लहान आणि पुरण जास्त घालून थोडीशी जाड पुरणपोळी घालून ती भाजली जाते। अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळ्या तयार केल्या जातात। त्यातलीच एक प्रसिद्ध ती म्हणजे कोल्हापूरची आज आपण तेलावरची पोळी किंवा ज्याला तेल पोळी म्हणतात, जी फक्त तेलावरच लाटली जाते। 1-2 वेळाच्या प्रॅक्टिस नंतर ही पोळी तुम्हाला नक्कीच जमणार आहे। अगदी सविस्तर आणि भरपूर टिप्ससह रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पुरणपोळीची सुरुवात करण्यापूर्वी कणकेचं पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण एका वाडग्यामध्ये 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण चपातीचा